नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। बेलवंडीत शैक्षणिक साहित्याचे वाटप, 150 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमलले हसू। राघव फाउंडेशन आणि डॉक्टर गणेश मैड यांचा सामाजिक उपक्रम। विद्यार्थ्यांनी आता एआयचा वापर केला पाहिजे, बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास केला पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपले भवितव्य घडवले पाहिजे, असे प्रतिपादन परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह पासपुते यांनी बेलवंडी येथे होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना केले। राघव फाउंडेशन बेलवंडी आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश विजय मैड यांच्या विशेष सहकार्याने परिसरातील 150 होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। यावेळी पासपुते बोलत होते। भैरवनाथ मंदिर परिसरात हा स्तुत्य सोहळा उत्साहात पार पडला। आगामी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। या कार्यक्रमात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांची स्कूल बॅग, वह्या, कंपास पेटी, चित्रकला वही, पेन्सिल व पेन पॅक तसेच कलर पेटी अशा सर्व सोयींनी युक्त असलेल्या शालेय किटचे वाटप करण्यात आले। यावेळी परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रतापसिंह पासपुते, बेलवंडी गावचे सरपंच ऋषिकेश शेलार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक डॉक्टर रणजित गुरव, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश मैड, स्वाती मैड, उद्योजक चेतन शर्मा, राघव फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर जाधव आणि सचिव डॉक्टर अयोध्या मनोहर जाधव, संचालक सावता हिरवे, प्राचार्य राजेंद्र खेडकर, सुनील ढवळे, असरुद्दीन हवलदार, डॉक्टर विजय मैड, नानाभाऊ हिरवे, शरद इथापे, विठ्ठल लोखंडे, निखिल क्षीरसागर, मधुकर पवार, हरिभक्त पारायण, संभाजी महाराज दरोडे, प्राध्यापक अंकुश बनकर, ॲडव्होकेट हनुमंत गाजरे, निकिता शर्मा, अश्विनी जाधव, संतोष शेलार, निलेश पवार, कुमार गुरव, प्रकाश जाधव, दीपक धनवडे आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयोध्या जाधव यांनी केले, तर आभार इंजिनियर चेतन शर्मा यांनी मानले। या संयुक्त सामाजिक उपक्रमाचे बेलवंडी व परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज मराठी, श्रीगोंदा। आज राघव फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या सर्व टीम जे शालेय साहित्य होतकरू मुलांना आपण देत आहात, मी गावच्या वतीने या सर्व कुटुंबांच्या वतीने खरंतर आपलं मनापासून आभार मानतो की आपण सामाजिक जाणीव जोपासली आणि उद्या शैक्षणिक वर्ष सुरू होते। आजच तुम्ही मुलांच्या हातामध्ये नवीन दप्तर आणि वह्या देणार आहात। सगळ्या मुलांना माझी एक विनंती आहे, तुम्ही आता खेळण्याच्या वयामध्ये आहात, बागडण्याच्या वयामध्ये आहात। आता खेळातून शिस्त पाळा हा सुविचार तुम्ही खूप वेळा ऐकला असेल। तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भरपूर आनंद घ्या, खेळा, मित्र बनवा, पण हे सगळं करत असताना आपले आई वडील आपल्याला जे सांगतायत आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे की आपल्याला आपल्या कुटुंबाचं नाव कुठेतरी पुढे न्यायचंय आणि हे जर करायचं असेल तर उद्याच्या काळामध्ये तुम्हाला चांगलं शिक्षण घेऊन एक चांगल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जाऊन नावलौकिक मिळवावं लागणार आहे आणि तशा पद्धतीच्या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। आपण सर्वजण गावाशी माझा संबंध शिक्षणामुळेच आला। माझे आजी आजोबा दोघे शिक्षक होते। शिक्षक म्हणून ते या गावात आले, म्हणून माझ्या परिवाराचा या गावाशी संबंध आला। माझी स्वतःची शैक्षणिक सुरुवात या प्रांगणातच झाली होती। इथं जे गणपतीचं मंदिर आहे तिथं माझ्या आजोबांनी मारून मुटकून मला आणून बसवलं होतं पहिल्यांदा बालवाडीच्या वर्गात। तिथून माझं स्वतःचं शिक्षणाची सुरुवात झाली। तर या मुलांमध्ये आम्ही असेच होतो लहानपणी, धिंगाणा घालणारे। पूर्वी जुनं मंदिर होतं, त्याच्या आसपास पळणारे मुलं होतो। तर त्या सगळ्या आठवणी आज इथं कार्यक्रमाला आल्यानंतर मनात आल्या। राघव फाउंडेशनच्या वतीने अतिशय हा एक स्तुत्य उपक्रम आहे। होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी म्हणून हा जो उपक्रम घेतला त्याच्यात मला सहभागी होता आलं। या गावाच्या बाहेर खूप मोठं जग आहे। शिक्षण किंवा ज्ञान हे त्या जगामध्ये आपल्याला जाण्यासाठी एक द्वार आहे, ज्ञानाचं महाद्वार आहे त्या जगासाठी, जगात आपल्याला जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी। आणि शिक्षण ही त्या द्वाराची गुरुकिल्ली आहे असं आपण म्हणू शकतो। तर या जमलेल्या सगळ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये एक छोटासा खारीचा वाटा राघव फाउंडेशनच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला उचलता आला, त्याचा अतिशय आनंद आहे।
या सगळ्या विद्यार्थ्यांना उद्यापासून जे शैक्षणिक वर्ष सुरू होते त्याच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तिकडे जात आहे तर तुम्ही तो बोध घेतला पाहिजे की बाबा एआय म्हणजे काय. जर आपल्याला माहित नसेल तर एआयची माहिती घेतली पाहिजे. टेक्नॉलॉजीचा आपल्याला आपल्या भविष्यात कसा फायदा होईल याचा फायदा घेतला पाहिजे. नंतर सरांनी सांगितलं की डॉक्टर गणेश लहान असल्यापासून आपले इथं मोठे झाले, कसं कष्टातनं शिक्षण घेतलं आणि आज आपल्या डॉक्टर म्हणून बसले आहेत. ते हार्ट सर्जन आहेत. तर त्यांच्या कष्टातनं आपण शिकलं पाहिजे की बाबा आपल्याच गावातली मुलगा जर डॉक्टर होऊ शकतो आणि डॉक्टर होऊन आपल्याला मदत करायला पुन्हा येऊ शकतो, तसंही आपण डॉक्टर बनू शकतो. हेही शिकण्यासारखं आहे. नंतर स्वतः डॉक्टर बोलले तर डॉक्टरांनी बोलताना वाक्य खूप छान वापरलं की केलेला अभ्यास आणि वाचलेलं पुस्तक हे कधीच वायाला जात नाही. तर आपण तेही लक्षात घेतलं पाहिजे की बाबा केलेला अभ्यास आहे आणि वाचलेलं पुस्तक हे कधीच वायाला जाणार नाही. त्यानंतर आपले सायंटिस्ट साहेब बोलले, त्यांना घरात धोंडे खायला आले पण आपण दुसरंच काम लावलं त्यांना. ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की बाबा आयुष्यात कधीच खचून गेलं नाही पाहिजे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की आयुष्यात कधी खचून जायची वेळ आली तर आपल्याला कधी एक मोठे सायंटिस्ट आले होते ज्यांची गणना 2% लोकांच्यात होती. अशा व्यक्तीने आपल्याला सांगितलं होतं, आपल्याला आजचं भाग्य मिळालं की बाबा असा व्यक्ती आपल्या समोर आपल्या गावात आला आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की बाबा कधी खचून न गेलं पाहिजे. म्हणून भविष्यात कधी खचून जाऊ नका. आपल्या गावातील सरपंच जेव्हा बोलले तेव्हा बोलताना सरपंच सांगितले की सगळ्यांना संधी मिळते, काहींना संधी मिळत नाही, पण त्यांनी संधीचं सोनं केलं पाहिजे. तुम्हाला संधी मिळतीये म्हणून तुम्ही तुमच्या संधीचे सोनं करा. आणि डॉक्टरने नंतर महाराज बोलले, महाराज म्हणजे आमच्याकडे लक्ष राहू द्या. महाराज परिस्थिती याची की आमचं सगळ्यांकडे लक्ष आहे. जो काम करतो मी सगळ्यांनी सांगितलं की अभ्यास केला पाहिजे किंवा आयुष्यात कसं मोठं झालं पाहिजे. मी प्रत्येकाला चुकीचं आहे असं म्हणणार नाही, पण मी तुम्हाला सांगेल की बाबा आज समोर बसलेले जे काही माझे विद्यार्थी मित्र आहेत, मला सगळे 6वी 7वी 8वी 5वी पोरं दिसत आहेत किंवा मुली दिसत आहेत. मी तुम्हाला एकदम उलट सांगेन, माझ्याकडे 3 डिग्री आहेत. मी वकील आहे, MBA झाले, माझं BBA झाले आणि आता डॉक्टरेट झाले. मध्ये मध्ये आम्हाला वकील की रोज जवळपास वापरण्यात येते, कोर्टात नाही पण बाकीचे काम करता येते. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की 8वी 9वी पर्यंत तुम्ही अभ्यासापेक्षा तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा, खेळा. मला खेळायचा एवढा छंद होता डॉक्टर. क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो, मी स्विमिंग मध्ये स्टेट लेवल पर्यंत खेळलोय. पण मला आता आठवत नाही की मागच्या 10 ते 12 वर्षात क्रिकेटची बॅट कधी हातात घेतली किंवा फुटबॉलला कधी लात मारली किंवा स्विमिंग करण्यासाठी आपण कधी पोहायला गेलो. नंतरून तुम्हाला भविष्यात कामच करायचंय, त्यानंतरून पर्याय राहत नाही, कामच करावं लागतो, पैसा हा कमवावाच लागतो. म्हणून बाकीचे इतर गोष्टी बाजूला ठेवा, स्वतःकडे लक्ष द्या, खेळाकडे लक्ष द्या, स्वतःची पर्सनॅलिटी तयार करा. आणि पर्सनॅलिटी तयार झाल्यानंतरून जसे आपले सायंटिस्ट साहेब म्हणले की बाबा इतरही बरेचसे आपल्याकडे, म्हणजे मी असं म्हणणार नाही की डॉक्टर बनू नका, पण एकंदरीत डॉक्टर बनणाऱ्यांची संख्या जी वाढली आहे. नीटच्या परीक्षेचा आपण आता खेळ झाले पाहिला तर डॉक्टर असून किंवा इंजिनियर बनून ही बरीच लोक सोबत बनतात, पण त्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे आपल्याकडं करिअर ऑप्शन्स असतील. मी परवाच तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की मला थोडे भाची आहे, आता 11वी केली. त्याचे मोठा भाचा छोटा आला नाही, मोठा आला माहिती मामा काय केलं पाहिजे. तर मी तेव्हा त्याला उदाहरण सांगितलं किंवा बायोटेक्नॉलॉजी केली पाहिजे, कारण की येणार जो काळ आहे तो टेक्नॉलॉजीचा आहे, पण तो येणारा काळ बायोटेक्नॉलॉजीचा आहे. त्याच्यावरती कोणी बोलत नाही, तो त्या तुम्ही बोलला आभार मानतो. आणि मुलांनाही मोबाईल हातात घेतला, युट्यूब चालवा, पण युट्यूब वरती बायोटेक्नॉलॉजी कसं असेल. उद्या जर तुम्हाला नीट अभ्यास करायचा किंवा डॉक्टर बनायचे तर डॉक्टर बनण्यासाठी किती वर्षाचा कोर्स आहे, डॉक्टर कोणत्या प्रकारचे असतात याचा अभ्यास करा. तुम्हाला फोन देण्यास किंवा फोन घेण्यास कोणी अडवू शकणार नाही, कारण की तुम्ही खूप पुढे गेलेले आहात. तुम्ही आई बाबाचं ऐकत नाही, आजी आजोबाचं ऐकत नाही, शिक्षकांचं ऐकत असतील तसं घेतलं ऐकत असतील तर मग मुलांना सांगा की बाबा युट्यूब वरती काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे. तुम्ही सर्व इथं आला ते राघव फाउंडेशनचं व डॉक्टर महेश सरांचं पुन्हा एकदा आभार मानतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.